निरोप समारंभ आणि गौरवच्या वाढदिवसाने विद्यार्थी शिक्षक भारावले. शाळेला निरोपाचा क्षण व सोबतीला मनातल्या मनात हुंदके देणारे हळवे झालेले मन. शाळेने आजवर दिलेली शिकवण, केलेले संस्कार व जगाला निधड्या छातीने सामोरे जाण्याची सकारात्मक इच्छाशक्ती असा हा निरोपाचा क्षण आणि त्याच शाळेतील विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा करण्याचं भाग्य असा अविस्मरणीय क्षण विद्यार्थी आणि शिक्षक वृंदाने शनिवारी अनुभवला. कोल्हापुरातील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या संस्थेच्या न्यू प्राथमिक विद्यालयातील 4थीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि त्याच दिवशी 4थी अ च्या वर्गात शिकणारा विद्यार्थी गौरव सुहास पाटील याचा आज 4 एप्रिल 2026 10वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. लाडक्या गौरवला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या मित्रमैत्रिणी आणि शिक्षकांनी केलेली भारदस्त तयारी, प्रमुख मान्यवर, शिक्षकांसह विद्यार्थ्यांची मनोगते, सामूहिक केक कटिंग, गौरवच्या आई वडिलांचे भावनिक स्नेह आभार, सोबतीला सर्व विद्यार्थ्यांना गरमागरम वडापावची मेजवानी, प्रेरणादायी ठरणारा ताणी सिनेमाने मराठी संस्कृतीचा अभिमान आणि उत्सवाचा आनंद सर्वत्र अनुभवला गेला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहूनही आपल्या जिद्दीने आणि वडिलांच्या कष्टामुळे ताणी ही मुलगी शिकून कलेक्टर पदावर पोहोचते. गौरवच्या वाढदिवसानिमित्त हा चित्रपट दाखवण्यात आला. विशेष म्हणजे गौरवने वाढदिवसाचे औचित्य साधून आजपर्यंत आपल्या भिशीमध्ये साठवलेले 5001 रुपये शाळेच्या आदर्श विद्यार्थ्यांसाठी ठेव म्हणून शाळा प्रशासनाला प्रदान केले. त्याच्या सुसंस्कृत मोठ्या मनाचे शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी कौतुक केले. आजचा जो कार्यक्रम आहे तो बरोबर गौरवच्या वाढदिना दिवशी आला. आपण सर्वजण आधी त्याला गौरवला त्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया आणि तो त्याचा भाग्याचा दिवस असा होईल की तुम्ही त्याला काय मागणार आहे का? मागूया. पण ऑलरेडी बाबांनी त्याच्या दिलेलं आहे, ते बाबांनी आणि त्याच्या आईनं ते दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा भाग्यवान आहात की त्याच्या वाढदिवसाची जी काही रिफ्रेशमेंट आहे ती ऑटोमॅटिक तुम्हाला मिळून जाणार आहे. म्हणजे दोघांचा पण भाग्याचा दिवस आहे. आपण त्याला ऑलरेडी आता शुभेच्छा दिलेल्या आहेत. इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ आणि गौरवचा वाढदिवस आनंद आणि भरलेल्या हसऱ्या चेहऱ्यांनी साजरा झाला. शाळेचे अधीक्षक प्राचार्य उदय अतकिरे, पर्यवेक्षक संजय शिंदे, मुख्याध्यापिका श्रीमती यसडी खंडागळे, शिक्षिका सौ मिनल गोसावी, सौ सविता जानकर, सौ शीतल पाटील, सौ सुजाता शिंदे, सौ शुभांगी खोडवे आदी गुरुजनांनी त्याला आशीर्वाद देत शुभेच्छा दिल्या. संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे तर आपल्या भारत देशाचे आराध्य दैवत म्हणजे श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व कर्मभूमीने पुनीत झालेल्या परिस्पर्श लाभलेल्या करवीर नगरी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या संस्थेच्या न्यू प्राथमिक विद्यालय कोल्हापूर या शाळेत इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभासाठी आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत. कार्यक्रमासाठी उपस्थित शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती खंडागळे मॅडम, आमच्या वर्ग शिक्षिका मिनल गोसावी मॅडम, जानकर मॅडम, शीतल पाटील मॅडम व तुम्हा सर्वांना माझा मनापासून नमस्कार. आपण आज निरोप समारंभासाठी नाही तर आपण आज शाळेकडून शुभेच्छा स्वीकारण्यासाठी एकत्रित जमलो आहोत. आपण या शाळेचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहे हे सांगण्याचा अभिमान आपल्याला वाटला पाहिजे. असे एक चांगले कार्य आपण आपल्या हातून घडवूया. व मी जाता जाता एवढंच म्हणेन, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ. माझं नाव सार्थक आहे. निरोपाचा क्षण जणू हळव्याच्या
निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या मनांचा, आठवणींची गर्दी जणू क्षण हा वीरांचा, आठवणींची गर्दी जणू क्षण हा वीरांचा. हा समारंभ म्हणजे निरोप नव्हे. आमच्या शाळेतील सर्व शिक्षक आईसारखी माया करतात. ते शिक्षक आम्हाला खूप आवडतात. त्यामध्ये पहिलीपासून चौथीपर्यंत असणाऱ्या आमच्या सर्वांच्या लाडक्या मिनल टीचर, त्या आम्हाला खूप छान शिकवतात. त्यांनी आम्हाला शिस्त लावली. ती शिस्त आम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय श्री खंडाळे टीचर, त्या आमची खूप चांगली काळजी घेतात. शेवटी मी एवढेच म्हणेन, आम्ही जिथे जाऊ तिथे या शाळेचे नाव उज्ज्वल करू. धन्यवाद. आज आपला एका चौथीचा निरोप समारंभ. इथून जाताना आणखी 2 टीचरांचे आभार मानतो. आपल्या संगीत टीचर आणि इंग्लिश टीचर, त्यांनीही आम्हाला संगीत टीचरांनी संगीत शिकवले, इंग्लिश टीचरांनी इंग्लिश शिकवले. त्यामुळे आमचे संगीत आणि इंग्लिश खूप छान झाले. त्यांचेही मी आभार मानते. धन्यवाद. आज पाटील कुटुंबियांचे मी आभार मानेन, कारण आज आपल्या सर्व मुलांसाठी त्यांनी खाऊची व्यवस्था केलेली आहे 1ली ते 4थीच्या, आणि गौरवच्या वाढदिवसानिमित्त ते आपल्या सर्वांना तानी पिक्चर सुद्धा दाखवणार आहेत, जेणेकरून तो पिक्चर बघितल्यानंतर त्या तानीच्या आयुष्यामध्ये जी काही संकट आली, जे काही त्या परिस्थितीवर मात करून ती विद्यार्थिनी घडली, तसंच आपणही घडावा हाच उद्देश गौरवच्या आईबाबांचा आहे. आणि त्या चित्रपटाची प्रेरणा घेऊन तुम्हीही काहीतरी घडावं अशीच त्यांनी तुम्हाला सदिच्छा व्यक्त केलेली आहे. सर्व मुलांना त्यांनी समान संबोधलं आहे आणि आपल्या सगळ्या 4थीच्या निरोप समारंभासाठी त्यांनी खाऊची पण व्यवस्था केलेली आहे. तेव्हा शाळेच्या वतीने मी गौरवच्या आईबाबांचं पुन्हा एकदा मनस्वी आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. सदिच्छा समारंभात मुलांनी आपले सुंदर कपडे घातले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची उजळणी दिसत होती. मुलांच्या हसऱ्या चेहऱ्यांनी संपूर्ण वर्ग जणू गजबजून गेला होता. निरोपाचा दिवस आणि आपला मित्र गौरवचा वाढदिवस असा हा आनंदी क्षण. शाळा म्हणजे फक्त शिकवण्याचं ठिकाण नाही, तर मुलांच्या बालपणाला रंग देणारं एक सुंदर कुटुंब आहे. अशा छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांनी शाळेतील जीवन अधिक सुंदर होतं. गौरवचा वाढदिवस मुलांमध्ये मैत्री, प्रेम आणि एकोपा निर्माण करणारा अनुभव आहे. अशा गौरवशाली शब्दात कृतज्ञता व्यक्त करताना गौरवची आई शिक्षिका क्रांती सुहास पाटील म्हणाल्या, आज सर्वांना खूप आनंद होतोय. आमचा निरोप समारंभ आयोजित केलाय. निरोप समारंभ म्हणजे काय हे तर आम्हाला कळालेलं नाही, का आपलं वय पण तिथपर्यंत पोहोचलेलं नाहीये. कारण हा जो बायचा वर्ग आहे त्यांना एवढंच माहित आहे, चला आज मॅडमने आम्हाला बाईंनी नटून यायला सांगितले, छान छान ड्रेस घालून यायला सांगितले, छान छान काहीतरी आमच्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे. आणि त्याचबरोबर आमच्या सोबत असणारा आमचा सहकारी गौरव, त्याचा पण आज वाढदिवस आहे. म्हणजे आज केक तरी खायला मिळणार आहे आम्हाला, थोडासा दंगा तरी करायला मिळणार आहे आम्हाला. पण बाळांनो, मी म्हणते निरोप समारंभ नाही तर पुढच्या तुमच्या या आयुष्यातल्या वाटचाली शुभेच्छा देण्यासाठी एक प्रेरणादायी उत्साहवर्धक म्हणून हा कार्यक्रमाचं आयोजन या शाळेतील स्टाफ असतील, ह्या शाळेचं प्रशासन, मुख्याध्यापिका खंडाळे मॅडम यांच्या वतीनं तुमच्यासाठी हे प्रेरणादायी एक दिवस घेतलेला आहे. गुरुजनांनी सर्व मुलांना आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या आणि विशेष म्हणजे या संपूर्ण समारंभाचे निवेदन गौरव सुहास पाटील यांनी केले. आज मी खूप आनंदी सुद्धा आहे आणि तेवढाच निराश सुद्धा आहे, कारण की आज माझा वाढदिवस आहे आणि निरोप समारंभ आहे. या मातीला झालेला माझा स्पर्श हा कधीही जात नाही, पण सुगंध जातो पण आपला स्पर्श कधी जात नाही. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आभार व्यक्त करताना गौरव पाटील यांनी सकाळपासून माझ्या वाढदिवसाची तयारी करणारे माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी, माझ्या गुरुवर्य शिक्षिका आणि माझे आई बाबा यांनी माझ्या वाढदिवसाला अविस्मरणीय बनवलं. यावेळी पत्रकार सुहास पाटील यांनी निरोप समारंभात सर्व विद्यार्थ्यांना तुमचं आयुष्य नेहमी ज्ञान, आनंद आणि यशाने उजळत राहावं अशा शुभेच्छा देत शिक्षकांसह मान्यवरांचे आभार मानले. निरोप समारंभ आणि गौरव पाटीलचा वाढदिवस
अशा आनंददायी सोहळ्यामध्ये त्याच्या सर्व मित्रमैत्रिणी आणि शिक्षकांनी आनंद द्विगुणित करत गौरवला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.